मी फक्त एक साधन आहे. आय एम जस्ट ॲन इन्स्ट्रुमेंट. SNBT फाउंडेशन संचलित प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्राच्या या पवित्र आणि ऊर्जावान वास्तूमध्ये मी तुम्हा सर्व रिकव्हरिंग टायगर्सचे स्वागत करतो. मित्रांनो, आजची सकाळ एक नवीन उमेद घेऊन आली आहे. आज 9 जुलै. आजचा डेली रिफ्लेक्शनचा विषय साधासुद्धा नाही आहे, तर हा विषय माणसाला माणूस आणि माणसाला देवदूत बनवणारा आहे. आजचा विषय आहे, मी फक्त एक साधन आहे. मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. म्हणजे जर तुला काही मोठं मिळवायचं असेल तर स्वतःचा अहंकार मातीत मिसळून दे. कारण बी जेव्हा स्वतःला मातीत गाडून घेतं तेव्हाच त्यातून एक सुंदर झाड निर्माण होतं. अहंकाराची नशा विरुद्ध नम्रतेचा विजय. मित्रांनो, व्यसनात असताना आपला प्रॉब्लेम काय होता माहिती आहे? दारू किंवा नशा हा आपला प्रॉब्लेम नव्हता. आपला खरा प्रॉब्लेम होता आपला अहंकार. हिंदी सिनेमा सिक्रेट गेम्स मधला तो डायलॉग आठवतोय? नशा केल्यावर माणसाला वाटतं कभी कभी लगता है आपणच भगवान आहे. खिशात दमडी नसताना आपण रस्त्यावर उभे राहून करोडोच्या गप्पा मारायचो. मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मला कुणाची गरज नाही. हा जो मीपणा होता ना, त्यानेच आपला घात केला. आपली मराठी म्हण आहे, गर्वाचे घर नेहमी खाली. आणि त्या गर्वाने आपल्याला थेट रस्त्यावर आणि गटारात आणून सोडलं. पण आज या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमात 7वी पायरी आपल्याला काय सांगते? ती सांगते नम्रता. मित्रांनो, नम्रता म्हणजे काय? मान खाली घालून चालणे, स्वतःला लाचार समजणे, स्वतःला कचरा समजणे अजिबात नाही. पुष्पा सिनेमातला तो डायलॉग आहे ना, झुकेगा नाही साला, तो इथे असा वापरायचा आहे. मी व्यसनासमोर पुन्हा कधीच झुकेगा नाही, पण माझ्या देवापुढे, माझ्या ईश्वरापुढे मी कायम नम्रतेने झुकेन. आजच्या साहित्यात स्पष्ट लिहिलं, स्वतःबद्दल कमी विचार करणे म्हणजे नम्रता नव्हे, तर माझ्याकडे जे काही चांगलं आहे ते देवाच्या कृपेने आहे हे आनंदाने स्वीकारणं म्हणजे नम्रता. करता करविता तो देव आहे. सिनेमात अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे, मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ. पण रिकव्हरीमध्ये हा डायलॉग बदलतो. रिकव्हरी काय सांगते? मी काहीच करत नाही, माझ्याकडून देव सर्व काही करून घेतो. मी तुम्हाला एका बासरीचं उदाहरण देतो. ही बासरी केव्हा मधुर संगीत देते? जेव्हा ती आतून पूर्णपणे रिकामी असते. जर बासरीमध्ये कचरा भरलेला असेल तर हवा फुंकली तर संगीत येणार नाही. मित्रांनो, आपला हा मीपणा, हा अहंकार म्हणजे तो कचरा आहे. जेव्हा आपण नम्र होतो, स्वतःला आतून रिकामं करतो, तेव्हा तो ईश्वर, तो वरची शक्ती, हायर पॉवर आपल्या जीवनातून रिकव्हरीचं एक सुंदर संगीत निर्माण करतो. म्हणून आजचं वाक्य आहे, मी फक्त साधन मात्र आहे. जसा एखाद्या नामांकित सर्जनच्या हातात चाकू असतो, त्या चाकूने ऑपरेशन करून रुग्णाचे प्राण वाचवले, तर तो चाकू कधी अभिमानाने सांगतो का मी जीव वाचवला? नाही, जीव डॉक्टरने वाचवला. चाकू हे फक्त एक साधन आहे, इन्स्ट्रुमेंट होतं. तसंच आज आपण जे काही चांगलं राहत आहोत, व्यसनमुक्त राहत आहोत, ती ताकद त्या परमेश्वराची आहे. आपण फक्त त्याची हत्यारं आहोत. स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रार्थना. हाथों की लकीरों पे मत जाए गालिब, हाथों की लकीरों पे मत जाए गालिब, नसीब उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. मित्रांनो,
आपल्याला आपला नशीब बदलायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला आपला स्वभाव दोष, कॅरेक्टर डिफेक्ट दूर करायचे आहे. राग, चिडचिड, खोटं बोलणे, फसवणूक हे सर्व दोष काढण्याची ताकद आपल्यात नाही. म्हणून 7वी पायरी काय सांगते? नम्रतापूर्वक आम्ही परमेश्वराला आळवले की त्याने आमच्यातील बारीक सारीक स्वभावदोष दूर करावे. सिंगममध्ये जसा बाजीरावजी आता माझी सटकली होती, तशी आपली व्यसनात अनेकदा सटकली आणि आपण घरच्यांची मनं दुखवली. पण आज आपल्याला देवाला सांगायचं आहे, हे देवा, माझा राग, माझा अहंकार काढून घे. मला एक रिकामं भांडं बनव, जेणेकरून तू त्यात प्रेमाचे, सेवेचं आणि शांतीचं अमृत भरू शकशील. मित्रांनो, रिकव्हरी म्हणजे फक्त दारू किंवा नशा सोडणं नव्हे. रिकव्हरी म्हणजे एक यशस्वी माणूस बनणे. यश, सक्सेस कोणाला मिळतं? जो माणूस जमिनीवर पाय ठेवून चालतो. जेव्हा तुम्ही इथून बाहेर जाल, समाजात मिसळाल, तेव्हा लोक तुमचे कौतुक करतील. अरे वा, 90 दिवस झाले, काय भारी राहतोय आता. तेव्हा हवा डोक्यात जाऊ देऊ नका. तेव्हा मनातल्या मनात म्हणा, कमाल माझी नाही, कमाल SNBT फाउंडेशनची आहे, कमाल 12 पायऱ्यांची आहे आणि कमाल माझ्या ईश्वराची आहे. मी फक्त एक साधन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. मीपणा गेला आणि देव भेटला. मीपणा गेला आणि देव भेटला. अहंकार जळाला आणि मार्ग सापडला. नशेच्या अंधारातून बाहेर पडून आज हा माणूस खऱ्या अर्थाने जगला. आजचा संपूर्ण दिवस हीच भावना मनात ठेवा की मी फक्त देवाच्या हाताचं एक साधन आहे. देव माझ्याकडून येण्याचं आणि दुसऱ्यांना मदत करण्याचं काम करून घेत आहे. तुमच्या सर्वांच्या आजच्या सुंदर आणि नम्र दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. समजतंय का काही?